5 मिनिटाच्या शूटसाठी साडी नेसणं आणि असं छान तयार होणं माझ्यासाठी खूप सोपं आहे, पण ह्या साडीवर दिवसभर काम करणं माझ्यासाठी त्याहून जास्त कठीण आहे। असं दिवसभर ह्या साडीवर राहून मी ब्लॉग शूट नाही करू शकत किंवा दिवसभर बाकीचे कामं पण नाही करू शकत। तर नमस्कार मंडळी सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। चला आज दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते। तर सगळ्यात आधी उठल्याच्या नंतर आहे ना, इथे ना मी पटकन असं कणिक मळून घेतली। आज पहिल्यांदा पटकन कणिक मळली, कारण की आर्यनच्या पप्पाला जायचं होतं, परत आर्यनला पण स्कूलला जायचं होतं। आता आर्यनचा टिफिन तर नाहीये कारण त्याचे पेपर चालू आहेत, पण आर्यनच्या पप्पाला आहे ना 2 टायमाचा डबा द्यायचा असतो आणि आज 2 भाज्या बनवायच्या होत्या। एक तर आहे सोड्याची भाजी, ती पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सगळ्यात आधी इथं मस्त असा गुळ किसून घेतला, कारण की मला गुळाचा चहा लागतो। वांगे पण खूप सारे काढून ठेवले होते, कारण ते मला ना पूर्ण असे बारीक बारीक चिरून घ्यायचे होते। सगळी घाई सोबत चालू होती, पण म्हटलं चला आता कणिक तर मळून ठेवलीच आहे, पटकन असा छान चहा पिते, मग कसं कामाला सुरुवात। मी डाएट तर खूप छान करते, पण सकाळचा आणि संध्याकाळचा चहा माझा असाच असतो गुळाचा, तो मी कधीच सोडू शकणार नाही, भले मी बारीक होऊ किंवा नाही होऊ, पण चहा लागणार। कारण चहा एक अशी तलप आहे ना, काय सांगायचं, त्याच्याशिवाय ना दिवसच उजाडत नाही आणि रात्री आहे ना बाकीचे कामं पण सुधरत नाही। तर विषय असा होतो, सकाळी चहा जर हा घेतला नाही ना तर मी असं डोकं दुखतं माझं आणि एवढं जड होतं आणि मला आहे ना काहीच काम सुधरत नाही, काहीच म्हणजे काहीच काम सुधरत नाही। माझा दिवसाची सुरुवातच ह्या 1 कप चहापासून होती। जेवण बनवायची तयारी करत होते ना, आर्यनचे पप्पा आहे ना आर्यनला सोडून आले होते आणि मग मी त्यांना आहे ना आंघोळीला पाणी ठेवलं होतं, कारण की आहे ना तो जातो ना त्यावेळेस आहे ना त्यांची आंघोळ म्हणजे घाईघाईमध्ये होते ना, म्हणून म्हटलं तुम्ही निवांत करा, त्याला पहिले सोडून या। मग ते त्याला सोडून आले, त्याच्यानंतर मी त्यांना पाणी ठेवलं। पाणी तापलं का नाही ते बघितलं, थोडा वेळ होता, तर मग मी ते माझ्यापाशीच इथं किचनमध्ये सोफ्यावर येऊन बसले होते आणि माझ्याशी गप्पा मारत होते। तर मी काय केलं, पहिलं कणिक छान भिजली होती म्हणून म्हटलं चला आता पोळ्या करून घेऊ, कारण काय होतं 5 ते 6 पोळ्या द्यावा लागतात, एका टायमाच्या 3-3 चपात्या अशा त्यांना द्यावे लागतात, म्हणून म्हटलं चला जास्तीच्या चपात्या होत्या। छान चपाती फुगली आज, खरंच तुमच्या म्हणजे व्हिडिओ शूट करतानाच फुगली बरं का, इतर वेळेस तर ती फुगतच नाही। मी चपात्या करायचंच विसरून गेले, जसं की मी चपाती खात नाही तर मी चपाती बनवायचंच विसरून गेले। असो, काही हरकत नाही, तुम्हाला दाखवायला म्हणून का व्हायना ती फुगली, तेच नशीब मोठं। चला आता तुम्हाला सोड्याची भाजी कशी बनवायची ते दाखवते। आता मी काय रोज रोज बनवत नाही, मी पण पहिल्यांदाच बनवते, अगदी फर्स्ट टाइम बनवू राहिले, पहिल्यांदाच दिवा लावत आहे, पण म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया, म्हणूनच काय सुरुवातीपासूनच व्हिडिओ घेतला, म्हणलं तुम्हाला सगळं दाखवते। आता हे आहे ना प्रोसेस सगळी मी यूट्यूबला बघितली बरं का, पण यूट्यूबला बघणं आणि आपण ते बरोबर करणं यात खूप फरक आहे। यूट्यूबवाले दाखवतात कधी कधी आपलं चुकतं आणि यूट्यूबवाले दाखवतात कधी कधी त्याहून भारी आपलं होतं, म्हणूनच असं काही माझं तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं। तर इथे सगळ्यात आधी ना यूट्यूबला बघूनच आहे ना याच्यामध्ये ना मी गार पाणी टाकलं आणि ते क्लीन असं धुवून घेतलं, त्याच्यानंतर परत गरम पाणी करायला ठेवलं आणि मग मी ते गरम पाणी सोड्यामध्ये टाकलं, कारण की काय सोड्याचं म्हणजे भिजायचं त्याला थोडं का व्हायना वेळ द्यावाच लागतो ना, तसं डायरेक्ट ते बनत नाही आणि आपल्याला नंतर हे तळायचं पण आहे, थोडंसं मऊ सैल झालं पाहिजे, म्हणूनच त्याला भिजत घालावं लागतं। आता मी याला आधीच भिजत घालणार होते पण विसरले, मग काय गरम पाणी केलं आणि छान असे सोडे भिजवायला घेतले, त्याला पाण्यात ते डुबतील आणि छान असे मऊसर होतील असं पाणी मी त्याच्यामध्ये ओतलं। आणि तुम्हाला पाहिजे तेवढे बनवायचे, घरात जास्त माणसं असतील तर जास्त बनवा, कमी असतील तर कमी बनवा। मी आर्यनचे पप्पा पुरतेच बनवायचे होते म्हणून थोडेच घेतले, तर हे त्यांनी मुंबईवरूनच मला पार्सल पाठवलेलं आहे, त्यांच्या मित्रांनी दिले होते ते झिंगे वगैरे। आणि हे आता शेवटी याचा वास किती येतो तुम्हाला पण माहिती आहे, आणि मी करताना तर मला एवढा वास येत होता, मला सहनच होत नव्हतं, पण काय करणार, नवऱ्याला आवडतं ना बाबा, मग करायला लागते। मग मधल्या कढईमध्ये वांग्याची भाजी केली, ती पण त्यांना द्यायची होती दुपारच्या म्हणजे रात्रीसाठी। आणि इथे बघू शकता हे छान भिजून झाले होते, मग काय कांदा चिरून घेतला, लसूण चिरून घेतला आणि हे यांना दाखवत होते, म्हटलं बघा ना याच्यात थोडीशी माती दाखव म्हणजे राहिली आहे, तर ते म्हणले हो ना बरं झालं तू धुवून घेतलं। मी म्हटलं हो ना, आणि खरंच खूप आहे ना तळताना खूप जास्त वास येत होता, झिंग्यांचा कसा वास येतो, बोंबलाचा कसा वास येतो, तसंच याचा पण वास येत होता, पण पर्याय नव्हता, नवऱ्याला आवडतंय म्हणून करावं लागतंय। आपल्याला नाही आवडत पण घरातल्या मेंबरला आवडतंय म्हणल्यावर त्यांना द्यायलाच पाहिजे। आणि जे लोकांना हे आवडतं ना त्यांना ते स्मेल पण आवडती आणि खायला पण आवडतं आणि एवढं टेस्टी लागतं ना, पण ज्याला आवडत नाही त्याला ते टेस्टी काय वास घ्यायला पण आवडत नाही, बरोबर ना। आता एक पळी तेलामध्ये ते छान असे ना फ्राय करून घेतले बरं का, फ्राय केल्याच्या नंतर खूप छान लागतात। आणि नंतर म्हणजे जसं काय मी खाऊन बघितलंय असं पण नाही, आपण एक कोणची पण रेसिपी करतो तेव्हा असं थोडंफार एक्स्ट्रा काहीतरी करतोच ना, तसंच मग काय त्याच कढईमध्ये ना कांदा टाकला, लसूण टाकलं, तेल टाकलं आणि छान असं परतून घेतलं। आता कांदा आहे ना छान असा लालसर होईस्तोवर परतायचा आहे आणि मग त्याच्यात एक टोमॅटो पण टाकला, हे म्हणले बघ असलं तर टाक एखादा, मग तो टोमॅटो पण टाकला आणि मग हे सोडे आहेत ना छान असे तळले गेले होते ना, असे ब्राऊन ब्राऊन दिसत होते, जशी सोयाबीन तळतो ना आपण तसंच।
मग आहे ना इथं टोमॅटो, कांदा, लसूण, मीठ, तिखट, हळद जेवढे पण मसाले ते टाकले आणि त्याला आहे ना थोडंसं पाणी सुटूस तर तेल सुटूस तर म्हणजे पाणी थोडं टाकलं होतं बरं का मी त्याच्यामध्ये, मग ते छान मसाला शिजतो म्हणून. आणि मीठ पण लगेच टाकून घेतलं होतं, मग कांदा छान गळल्या जातो आणि छान शिजला जातो, ग्रेव्ही होऊन जाती. मग काय इथं माझ्याकडे ना सोयाबीनचा मसाला होता, हा पण थोडासा वरतून टाकला. बापरे, एवढी खतरनाक टेस्ट आहे या मसाल्याची की बास. आमटी पण एवढी भारी होती, म्हणूनच म्हटलं चला हे पण टाकू आणि मग याची बघूया टेस्ट कशी होती. आता आर्यनच्या पप्पा पुरतच बनवायचं होतं म्हणून थोडंच पाणी मी याच्यामध्ये ऍड केलं. जर तुम्हाला हे जर 2-3 जणांसाठी म्हणजे घरातल्या मेंबरसाठी बनवायचं असेल तर जास्त पाणी ओतायचं. रस्सा भाजी बनवायची. जर सुकी खायची असेल ती पण खूप छान लागते. मस्त अशी भाजी रेडी केली, वरून कोथिंबीर टाकली. बघू शकता टिफिन मी भरायला घेतलाय आणि मस्त टिफिन भरला. आर्यनच्या पप्पाचं आवरलं, मग नंतर ते पण गेले आणि आता माझी वेळ होती आर्यनला घ्यायला जायची. आर्यनच्या पप्पाला जाऊपर्यंतच आर्यनची वेळ झाली. मग काय त्याला मस्त अशी घेऊन आले मी. आणि हे जी साडी नेसले होते ना त्याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ना ते मी शोरूम घेतलं होतं. 300 रुपयामध्ये 3 ब्लाऊज आले होते. आता हे प्रोडक्ट मी टॅग करते, पण सेम मला ती लिंक देता येईल की नाही ते सांगता नाही येणार, तर बघू. तर मग आर्यनला घेऊन आले स्कूलमधून आणि मला जे शूट करायचे होते 2-3 व्हिडिओ मी ते पण शूट केले. कॉमेडी व्हिडिओ बनवायचे असतात. मग त्याच्यानंतर परत चेंज केलं आणि मी पोहोचले डायरेक्ट जिममध्ये. मी जिममध्ये आले, आर्यन घरीच होता. मग मी त्याला म्हटलं तू सगळं चेंज वगैरे कर, तोंडात पाय धू, तुला बनवून ठेवलंय खायला ते पण खा आणि मस्त 1.5 तास तू तुझा टाइम एन्जॉय कर. कारण मी काय घरी आले एकदा मग तुझा पूर्ण अभ्यास घेणार, तुला काय बाकी खेळायला वेळ देणार नाही. म्हणूनच मी जिमला जाते तोपर्यंत तुला जे करायचे ते कर, मोबाईल बघ, काय करायचं ते कर, पण आल्यावर मात्र मी तुझा अभ्यास घेणार. असो मग मी काय इथं आल्यावर आहे ना माझ्या सुरुवातीला जो व्यायाम असतो मी तो करते आणि त्याला 5-10 मिनिटं देते. आणि एवढ्यात आहे ना मला अशी धावपळ होतीये, रिलॅक्समध्ये माझा व्यायाम होत नाहीये. कारण की आर्यनला 10-10:30 पर्यंत घेऊन यावं लागतं आणि त्याच वेळेत मला जिमला खूप धावपळ होती ना, असं मला दम लागल्यासारखं होतोय. खरं तर एवढं वसा घरचं काम करायचं आणि जिममध्ये पण तेवढं सगळं वर्कआउट करायचं, मी खूप जास्त दमून जाते. पण काय करणार, मला खरंच 5-6 किलो कमी करायची खूप गरज आहे आणि तेच प्रयत्न माझा चालू आहे. नक्कीच तुमच्यासोबत पण शेअर करन आणि तुम्हाला सुद्धा खूप छान सपोर्ट मी करन, सगळं सांगल. 3 महिने झालेत सलग मी 100% देत आहे. 50% तर मी माझा छान असं जेवण करते. आणि जे घरचं म्हणजे काय, घरचं म्हणजे हेच हो, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी. जर चपाती खात असाल बिना तेलाची फक्त 1 किंवा 2, आता 1 चपाती तर भागत नाही, मला सुद्धा 2-2, 3-3 चपात्या लागत होत्या, पण मी ती चपातीचा मोह सोडून दिला. आपली मस्त ज्वारी आणि बाजरीची भाकरी एन्जॉय करते बाबा मी. ज्वारीची भाकरी खायला काय वाटत नाही, थोडीशी पानचट लागती, पण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू शकतो. आणि राहिला बाजरीचा प्रश्न, तर त्यांनी मला एवढं डेंजर गरम माझी बॉडी हिट होती ना, पण तरीसुद्धा त्यांनी पोट पण भरतं आणि वजन पण कंट्रोलमध्ये राहतं. म्हणूनच आता बाजरीची भाकरी खायची म्हणजे एकच खायची बरं का, तिथं नाही तर 2-2 खातान, तसं नाही करायचं, एकच खायची. मग काय मस्त असं आहे ना, इथं माझं आहे ना वर्कआउट चालू होतं, तुम्ही तर पाहता. आणि मग म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते की मला बॉडी कशी बनवायची. तर बघू शकता माझे मागं पोस्टर आहे, ह्या बयासारखं मला बनायचं आहे. मी बनल का, तर नक्कीच बनल. अजून 1 वर्षभरात मी स्वतःला खूप चेंज करणार आहे. ह्या बाबासारखं तर बिलकुल नाही बनायचं, खूप डेंजर दिसतोय. मला पण आधी असं वाटायचं की जिम लावली तर बॉडी माणसासारखी होती, जशी की मी तुम्हाला आता दाखवली. तर तसं नाहीये, आपण जेवढं पाहिजे तेवढा व्यायाम केला तर बॉडी आपली छान अशी लेडीज सारखीच राहते, जेंट्स सारखी होत नाही. मग काय 20 मिनिटं ट्रेडमिलवरती चालले आणि मस्त असा व्यायाम माझा झाला होता. त्याच्यानंतर आहे ना मी येताना जिमवरून येताना ना फ्रूट घेऊन आले होते, कारण शुक्रवार असल्या कारणाने आहे ना मस्त असा बाजार भरतो. पण बाजार तर काही आणलाच नाही, कारण मी जेव्हा जिममध्ये गेले तेव्हा मम्मीने मला फोन केला होता की तुला काही बाजार करायचा आहे का. मी बाजारात आले, मग काय तिला बोलले मी मला हिरवी मिरची पाहिजे, कोथिंबीर पाहिजे, आणि असंच मग ती मनानेच मला देणार होती, मला तर माहीतच होतं. म्हणूनच मग इथं भाजीपाला मी काहीच आणला नाही, फक्त फ्रूट घेऊन आले होते. त्याच्यामध्ये हे चिक्कू आहेत ना कच्चे आहेत आणि 30 रुपये किलो म्हणला, पण 25 रुपये. मग मी म्हणलं 50 रुपयाचे 2 किलो दे, मग तसे घेऊन आले. आणि हे जे आहेत ना टरबूज आहेत ते पण ह्यावेळेस पण 20 रुपयालाच भेटले. नाही 20ला नाही भेटले, त्यांना मी कमी करायला लावले, तर ते बोलले कमी म्हणजे मी घ्यायला तयार होते, पण ते मनानेच बोलले की 30 रुपयाचे 2 घ्या. मग म्हटलं चला ठीक आहे. आता त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते, तर आर्यनच्या पप्पाला आहे ना त्यांच्या स्कॅनरवर पैसे पाठवायला लावले. आणि कारण की ना माझ्या मोबाईलला म्हणजे बॅलन्स पण नाही, आता वायफायला बॅलन्स असतो म्हणून मोबाईलचा संपला होता. मग मोबाईलमध्ये बॅलन्स नसल्यामुळे ना त्यांना म्हटलं तुम्हीच पैसे टाका. आज आहे ना असंच केलं, फ्रूटला असेच त्यांच्याकडनंच पैसे दिले.
आणि त्याच्यानंतर मग मला त्यांनी घरी आल्यावरती पैसे टाकले. आता वायफाय पण लागतं व्हिडिओसाठी, मग त्याला तर रिचार्ज तर प्रत्येक महिन्याला करावा लागतो. मोबाईलचा पण रिचार्ज खूप महाग झालाय, 350 रुपये लागतात. तर मग मी थोडे दिवस ॲडजस्ट करते, मोबाईलला रिचार्ज करत नाही. आणि जिममध्ये सुद्धा वायफाय गेलं ना तर तिथं पण सुद्धा वायफाय, तिथं पण गरज पडत नाही. किंवा फोन वगैरे करायचा अर्जंट म्हटलं तर चालतंय, व्हॉट्सअपवरून केलं तरी. आणि मला काय कुणाचे जास्त फोन वगैरे तर तसे तर येतच नाहीत. फक्त आर्यनच्या पप्पांना टायमिंग माहीत असतो कोणत्या वेळेत ही बिझी आहे, मग त्या वेळेत ते करत नाही. आता आईला पण जवळपास माहीत झालंय कोणत्या वेळेत ही बिझी असते, ती पण करत नाही. आणि मला पण वाटतं ज्यावेळेस फोन येतात मग त्यावेळेस तर मी डायरेक्ट मोबाईल बंदच करून ठेवते. आता आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा म्हटल्यावरती कोणाचा फोन नाही आला पाहिजे, मग त्यावेळेत मी मोबाईल बंद करत असते. असो, इथे मस्त टरबूज चिरायला घेतलं. आर्यनच्या पप्पाने हे चाकू आणला होता बघा, ह्याला धारच नाही. आणि मी चिरते चिरानाच म्हणलं अरे देवा, असा राग आला ना, असं वाटत होतं हा चाकू घ्यावा आणि ह्या टरबूजला आहे ना असं जोरात मारावा. इतकी चिडचिड होत होती, बिलकुल धार नाही. असं कसं असू शकतं? मग काय आर्यननं म्हणलं बाबा आपल्या घरातला तुटल्याला फुटल्याला चाकू घे, कारण मला चाकूच नाही आहे. आता नेक्स्ट टाइम जेव्हा मी बाजारात जाईल ना तेव्हा ध्यान करून चाकू आणणार आहे बाबा. ह्यावेळेस तर ध्यानातच नाही राहिलं. आता जो घरात मोडलेला होता त्याच चाकूने चिरायचं होतं, बघू कसं चिरतंय म्हटलं, म्हणून त्याला म्हटलं चाकू दे. तर त्याला कांद्याचा वास होता सकाळचा आणि भांडे काय मी घासलेच नव्हते, तर त्याला म्हटलं ते धुवून दे बाबा, नाही तर ते वास येईल आणि मग काय टरबूज खाऊ वाटणार. बाजारातून टरबूज आणलं की धुते आणि लगेच चिरते, तर तसं करायचं नाही. मला तर इथे खूप भूक लागते आणि मला आणल्याच खाऊशी वाटतं, म्हणूनच मी असं करते. पण आधी धुवायचं आणि त्याला थोड्या वेळ 5-10 मिनिटं ठेवायचं, कारण की ते बाजारातून गरम असतं, गरम म्हणजे उन्हातच असतं ना, म्हणून. पण मला काही दमच निघत नाही, मस्त चिरलं. आता ह्यावेळेस हे जास्त लाल नाही निघलं बाबा, मला वाटलं होतं लाल निघन, पण जाऊ दे जे आहे ते, म्हटलं जास्त लाल निघन असं वाटलं होतं, पण निघलंच नाही. पण नॉर्मल आहे, पण बघूया म्हणलं खाऊन कसं आहे. आर्यनला दिली एक फाक चिरून आणि मी खाल्ली, तर गोड होतं बरं का, दिसायला तर असं दिसतंय पण खरंच खूप गोड होतं. नेहमीप्रमाणे ज्याच्याकडून आणते ना त्याच माणसाकडून आणते. आता जवळजवळ 3 शुक्रवार झाले तो माणूस टरबूज घेऊन येतो, तर गोड आहे म्हणूनच तर घेते ना त्याच्याकडून. पण आज लाल नाही निघलं पण गोड होतं. मग काय थोड्या वेळ म्हटलं याला बाहेर ठेवूया आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवते, लगेच काय मी फ्रीजमध्ये ठेवत नाही. आर्यन गेला आणि मग म्हटलं चला आता तुझं तू कर बाबा. मग काय थोडं त्याला कामाला मदत करायला, हातभार करायला लावला की त्याला मोबाईलमध्ये घेऊ नको म्हणतो. काय माहिती त्याला काय वाटतंय. आता शूटमध्ये तर येतच नाहीये, जेव्हा तो बॅक साईडने जात असतो तेव्हाच घेऊ शकते, नाही तर समोरून जर आला आणि शूट घ्यायला लागले का तो व्हिडिओमध्येच हसतो. चल तू अभ्यासाला बस, तोपर्यंत माझे बाकीचे काम आहेत ते मी करून घेते. मग काही तर चिक्कू पिकू घालायला घेतले. आता 2 शुक्रवारपासून असेच चिक्कू कच्चे आणते ना, असेच पिकू घालते ना, असेच मध्ये आधे पिकत राहतात, मग एक 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 आपल्याला खाता येतं, म्हणूनच ह्यावेळेस पण असेच पिकू घालत होते. तर बाकीचे पण कामं करून घ्यायचे होते. चिक्कू पिकू घातले आणि बाकीचं सगळं सामान जिथली तिथं ठेवलं. मग काय भांडे वगैरे घासले, जेवण वगैरे झालं, मस्त सगळं काम आवरलं. आणि मोबाईलमध्ये ना व्हिडिओ शूट म्हणजे जे केलं होतं ते एडिट करत होते. ते एडिट करता करता ना आर्यन माझ्या जवळ कधी आला कळलंच नाही आणि तिथे झोपी गेला आणि अभ्यास करत होता बरं का. तो त्याचा अभ्यास करत होता आणि मी माझं ना व्हिडिओ एडिट करत होते, त्यातच तो तिथं झोपी गेला. मग मी पटकन त्याच्या अंगावर टाकलं. तर बघू शकता तुम्ही, जीन्स तशीच ठेवली आहे, जर्किन तसंच ठेवलंय आणि अशी त्याला अभ्यास करता करता झोप आली. असं दुपारचं झोप म्हणलं तर झोपणार नाही, पण अभ्यास कर म्हणलं की त्याला लगेच झोप येते. तर म्हणलं असो झोपू दे, आराम करू दे. एवढे सगळे पेपर झाले, एवढा सगळा अभ्यास झाला, खूप दमला होता, तर चांगला त्याची म्हणलं चलता चांगली झोप होऊन द्या. मग व्हिडिओ एडिट केले, मस्त असे शूट सगळे केले होते. ते सगळे म्हणजे काय पाहिजे काय नको ते. मोबाईलची पण आहे ना अवघड परिस्थिती झाली आहे, पूर्ण गॅलरी पॅक होऊन गेली आहे. काय व्हिडिओ होते ते डिलीट मारून टाकले. मग बघितलं तर परत येऊन तर आर्यन बघा पूर्ण बेडवरती आहे ना असा लोळत होता. मग मी पण त्याला बघून आहे ना मला असं आराम करावं असं वाटला. मग म्हणलं चला त्याच्या शेजारी मी पण मस्त थोड्या वेळ ती ना आराम करते, थोड्या वेळ मी पण झोपते. फक्त 1 तास झोपायचं होतं पण 1.5 तास झोपावं लागलं मला, खरंच खूप उशीर होतो. एकदा झोपलं की मला दुपारचं जागच येत नाही आणि घरात पसारा पण तसाच पडला होता. मग काय नंतर उठले, 6 वाजले उठायला, नंतर डायरेक्ट खाली गेले आणि दुकानातून अंडे घेऊन आले, कारण आज मला फक्त अंडेच खायचे होते रात्रीच्या जेवणामध्ये. आर्यनसाठी स्पेशल काहीतरी बनवायचं होतं म्हणून बटाटे उकडू घातले होते. नंतर चहा पाणी वगैरे आमचं सगळं झालं. नंतर त्याला म्हटलं बाळा आता तू अभ्यासाला बस, कारण दुपारी खूप आराम केला, आता अभ्यास कर. मग काय आर्यनच्या आजीने द्राक्ष दिले होते, तेच खात खात तो अभ्यास करत होता. नंतर मी सगळं आहे ना झाडून वगैरे घेतलं, लाईटा वगैरे लावल्या, देवाला दिवा वगैरे लावायचा होता. बाकीचे कामं करते, व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.